ओके 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 हां बरं. मग बोट स्पीड इन डाऊनस्ट्रीम डायरेक्शन सांगा. बोट स्पीड इन डाऊनस्ट्रीम डायरेक्शन. डाऊनस्ट्रीम डिरेक्शन. तर डाऊनस्ट्रीम डायरेक्शनमध्ये बोटचा स्पीड आता वाढेल. तुम्ही पाण्याचं पण स्पीड आहे बघा. व्हेलॉसिटी इन डाऊनस्ट्रीम डायरेक्शन. व्हेलॉसिटी ऑफ बोट प्लस व्हेलॉसिटी ऑफ वॉटर. इथं मी ती स्टेप लिहायचं राहिलं. व्हेलॉसिटी इन अपस्ट्रीम डायरेक्शन इज व्हेलॉसिटी ऑफ बोट मायनस व्हेलॉसिटी ऑफ वॉटर. इथं अपस्ट्रीम डायरेक्शनमध्ये बघा परत एकदा सांगतो. प्रवाह कसा आहे. प्रवाह कुठल्या डायरेक्शनमध्ये पाण्याचा पॉझिटिव्ह एक्स. अपस्ट्रीम म्हणजे एकडनं बी जाताना तुम्ही निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये गेले ते. आता बीकडनं मागे फिरले. मागे फिरल्यानंतर तुमचा बोटचा स्पीड हा 35 किलोमीटर आणि हा 5 किलोमीटर दोघं ॲड झाले. आता मागे फिरताना तो स्पीड ॲड झाला. किती झाला 40 kmph. मग व्हेलॉसिटी ऑफ बोट ती होती 35. पाण्याचा स्पीड होता 5. सो दोन्ही मिळून झाला 40 किलोमीटर पर आवर. सो दिस इज व्हेलॉसिटी इन डाऊनस्ट्रीम डायरेक्शन. व्हेलॉसिटी इन अपस्ट्रीम डायरेक्शन पण आपल्याला मिळाली आहे. ठीक आहे. आता टाईम टेकन किती होता. तर टाईम टेकन होता आपला अपस्ट्रीम डायरेक्शनमधला एवढा, डाऊनस्ट्रीम डायरेक्शनमधला एवढा. मग आता मी असं लिहितो की ए टू बी आणि बी टू ए हे डिस्टन्स बदलेल का रे. म्हणजे डिस्टन्स फिक्स आहे तेवढंच. फक्त प्रवाहाच्या विरुद्ध जर जायचं म्हटलं तर वेळ जास्त लागेल. प्रवाहाच्या सोबत जायचं म्हटलं तर वेळ कमी लागेल. म्हणजे आपण नाही का नॉर्मली आपण गाडी चालवतो बच्चा पाटील लोक. तो बच्चा पाटील लोक गाडी चालवताना आपल्याला कशाचा रेजिस्टन्स असतो रे. गाडी चालवली का कुणी आपल्यापैकी कुणी. रेजिस्टन्स कशाचा असतो आपल्याला. कशाचा रेजिस्टन्स फेस करतो आपण. प्रेम श्रेयस बताओ मेरे को. तुम्ही गाडी कुठं चालवता. रोडवर चालवता. मग तुम्ही कशाचा रेजिस्टन्स फेस करता. काय लागतं तुम्हाला गाडी चालवताना. काय लागतं आपल्याला शरीराला. काय जाणवतं. काय महसूस होतं. सिद्धी. हवा. हवा. ऑब्विसली एअर रेजिस्टन्स. दॅट्स इट. मग आता जर तुम्ही गाडी चालवताना तुम्हाला हे बघा असे तुम्ही गाडी चालवताय. तुम्ही बसले ते पुढच्या सीटवर. तुम्ही बाईक राईड करताय. तुम्ही एवढ्या स्पीडने चालले सपोज निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये. पण तुम्हाला वारं पण येतं मग अपोजिट डायरेक्शनमध्ये. 4 व्हीलर असेल तर जास्तच. तुम्ही बघता 4 व्हीलर कार वगैरे जास्त स्पीडने धावता. पण ट्रक नाही धावत. कारण ट्रक डायरेक्ट अशी उभीच असते. एस टी पण डायरेक्ट उभी. आता एरिया जास्त झाला ना एअर रेजिस्टन्सला. पण कार जर बघताल ना कारचे शेप असे एरोडायनॅमिक का असतात. मग तर बाबा कारला कमी व्हेलॉसिटी म्हणजे आली एअर की लिस्ट रेजिस्टन्स एरिया. आणि इथं पण असा शेप देताना तिरका देतात जेणेकरून सगळ्याची सगळी हवा शिवरतून निघून जाईल. रेजिस्टन्स कमी असतं. पण ट्रक घ्या एस टी घ्या महामंडळाची आपली डायरेक्ट फेस एवढा एअर रेजिस्टन्स. मग आता एअर रेजिस्टन्स जर झाला तर तुमचा स्पीड कमीच होणार आहे. तर मग मला इथं काय सांगायचं आहे की आपलं डिस्टन्स फिक्स आहे. बघा ए टू बी. ए पॉईंटपासून बी पॉईंटमध्ये नदीमधलं डिस्टन्स फिक्स आहे. पण ज्यावेळेस तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध धावतायत. पाणी आपलं असं चाललंय. पाण्याचा कलर वाटल्यास मी ब्ल्यू दाखवतो बच्चा पाटी लोक. पाणी ऐसा जा रहा है देखो डुबुक 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 डुबुक. पाणी असं चाललंय ह्या डायरेक्शनमध्ये. पण तुम्ही चालले प्रवाहाच्या विरुद्ध होडी घेऊन तर तुम्हाला वेळ जास्त लागेल. डिस्टन्स तेवढंच आहे. डिस्टन्स सपोज मी मानलं हे डिस्टन्स यस आहे. ए टू बी डिस्टन्स किती यस. परत बी टू ए गेल्यानंतर डिस्टन्स कमी होणार आहे का जास्त होणार आहे का नाही तेवढंच यस. पण टाईम कमी लागेल आता. का बरं. कारण मी वळालोय आता आणि मी प्रवाहाच्या दिशेने वाहतोय. प्रवाहाच्या दिशेने बोट चालवतोय. सो मग मला मगाशी तुम्ही बघितलं होतं टी इज इक्वल्स टू अपना इक्वेशन क्या था. टी इज इक्वल्स टू टाइम इन अपस्ट्रीम डायरेक्शन टाइम इन डाउनवर्ड डायरेक्शन. बरं स्पीडचा फॉर्म्युला सांगा. स्पीड इज इक्वल्स टू असतं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम. बरोबर. तर टाईम इज इक्वल्स टू काय बनेल डिस्टन्स अपॉन स्पीड. अरे बरोबर का. मग आता इथं टाईम आहे. टाईम अपस्ट्रीम काय लिहिणार मग मी डिस्टन्स इन दॅट डायरेक्शन. डिस्टन्स ते यस आहे अपॉन वेलॉसिटी इन अपस्ट्रीम प्लस डिस्टन्स डाउनस्ट्रीममधलं ते पण यसच मानलं आपण सेम आहे डिस्टन्स. आणि वेलोसिटी इन डाउनस्ट्रीम. तो ये आया मेरे लिए भाई टी. यस का वैल्यू पता है क्या आपको. नहीं पता है. यस अपॉन वेलोसिटी इन अपस्ट्रीम किती होती आपली. अपस्ट्रीमची वेलोसिटी किती आली होती 30 आली होती ना. 35 मायनस 5. आणि डाउनस्ट्रीमची ॲड झाली होती यस अपॉन 40. 35 प्लस 5. आणि इथं टी होता तुमचा 14.
सो तुम्ही जर आता हे सॉल्व केलं सायमल्टेनियस इक्वेशन, सॉल्व कसं करणार, दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल करा वाटल्यास किंवा क्रॉस मल्टिप्लाय करा, कसंही करा, यशची व्हॅल्यू येईल का काढता. बच्चा पार्टी मला जास्त वेळ नाही घालवायचा आता याच्यासाठी. काल मी पुष्कळ वेळ दिला याला 40x30 आणि ह्या भाऊ लोकांनी डायरेक्ट 10वीचं न्यूमेरिकल सॉल्व केलं आहे, असं झालं आहे ते. सो हे 10वीला तुमचे बोट रिव्हर प्रॉब्लेम असतील, इथं कुठेही तुमचा व्हेक्टरचा कन्सेप्ट आला नाही. हां, पण रिलेटिव्ह व्हॅलॉसिटीचा आला. बच्चा पार्टी लोक समजलं. मग येईल आता ॲन्सर काढताल एवढं, यशची व्हॅल्यू काढताल, सोपं आहे ना. 14 गुणिले 1200 करायचं इकडे डाव्या बाजूला, आणि इकडे 40 यस प्लस 30 यस, हे झालं 70 यस. मग 240. हां, मग यस 240. तर इथं बघूयात पीपीटीमध्ये ते आन्सर आहे का, असलं तर लगेच पुढे जाऊयात. आहे साक्षी, ओके दिसतंय 240. मग मी कालच्या त्या फॉर्म्युल्याने जात होतो, कालच्या फॉर्म्युल्याने आपल्या रिलेटिव्ह व्हॅलॉसिटीच्या कन्सेप्टनी, पण मी हे 2 पॉईंट्स अपोजिट एंडचे मांडले होते, जे की चुकीचं होतं. ठीक आहे, 2 पॉईंट्स हे अपोजिट एंडचे नव्हते, बँक ऑफ रिव्हर नव्हतं, तर ते 2 पॉईंट्स आपण डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीमचे मानले होते. यसची व्हॅल्यू 240 आली आहे, तिने काढले आन्सर. ओके, मग 240 डिस्टन्स हे किलोमीटरमध्ये आहे, कारण सगळे युनिट होते किलोमीटर पर आवरमध्ये. बच्चा पार्टी लोग अंडरस्टूड, इंटरेस्टिंग ना, मजा था ना इसमें. ओके, पण दिस वॉज नॉट रिलेटेड विथ आवर कन्सेप्ट, रिलेटिव्ह मोशन का कन्सेप्ट. आपले कन्सेप्ट वेगळे असतात, आपले कन्सेप्ट वेगळे म्हणजे ते क्वेश्चन वेगळे असतात. मग मला ते क्वेश्चन्स घ्यायला आवडतील वाटल्यास मी क्वेश्चन घेतो. तर एकच मिनिट द्या मला. आता काल घेतलंय म्हटल्यानंतर कंप्लीट करायचं, तर ते करमत नाही माणसाला जोपर्यंत आपण ते कंप्लीट करत नाही ते. आणि काल मी कुणाला तरी डाऊट होता कुठल्या तरी क्वेश्चनमध्ये, मी म्हटलं तर मला पिंक करा, मी तुम्हाला ते कागदावर सोडून पाठवेल म्हणून. कुठले प्रश्न नाही जमले ते. साक्षी तू होती का ती, तुला जे नवीन क्वेश्चन नाही जमलं. अजून कोण होतं, मग प्रेम होता का, कुणीतरी होतं ज्यांनी मला विचारलं होतं की सर आम्हाला हे प्रश्न नाही समजला, हे प्रश्न आम्हाला सांगा. मग मी म्हटलं होतं मी लिहून पाठवेल, पण काय परत त्यांचा मेसेज किंवा कॉल आला नाही बाबा. मग प्लीज तेवढं तुम्ही मेसेज करा. काय होतं इथं 200 म्हणजे 11वी 12वीचे जे ऑफलाईन विद्यार्थी, ते 200 प्लस विद्यार्थी सकाळ संध्याकाळ धरून, तर त्या गडबडीत कधी कधी राहून जातं माझ्याकडनं. पण इंटेन्शन तुम्हाला सर्व्हिस देणं नसतं. सो प्लीज फक्त ते डोक्यामध्ये आणत जा आमच्या, मग जेणेकरून मी ते तुम्हाला ॲन्सर त्याचं सॉल्व करून देईल. बरं, मला काय करायचं होतं, मी ते दुसरं बुक पण नाही आणलं. एकच मिनिट. मोशन इन प्लेन, रिलेटिव वेलोसिटी का ज़्यादा कुछ क्वेश्चन नहीं दिया इन्होंने, लेकिन वेक्टर में दिया है क्या वो देखता हूँ. आणि वेक्टरमध्ये दिला असेल तर त्या पद्धतीने आपण सोडूया. वेक्टरच्या टर्म्समध्ये जर असेल तर हां, एक क्वेश्चन आहे तो पटकन घेतो मी इथे. तर रिलेटिव्ह व्हॅलॉसिटीचा वेक्टरमध्ये आहे, वेक्टरच्या मदतीने सॉल्व करूया आपण त्याला. तर ज्यांच्याकडे बुक आहे आपलं आत्ता टेक्स्ट बुक आहे, फिजिक्सचं टेक्स्ट बुक जर तुम्ही ओपन केलं बच्चा पार्टी लोक, तर प्लीज ओपन करा. ज्यांच्याकडे नाही आहे काही हरकत नाही आहे, मी इथं फक्त पेज नंबर मेन्शन करून ठेवतो. पेज नंबर 28 आणि क्वेश्चन नंबर 24 आहे, तो मी डिस्कस करतो आहे. चॅप्टरचं नाव आहे, आता पेज नंबर टाकलं आहे, क्वेश्चन नंबर टाकलं आहे, तर त्याच्यानं होईल. पण चॅप्टरचं नाव आहे इथे युनिट आपलं मॅथमॅटिकल मॉडेल, चॅप्टर नंबर 2. ठीक आहे, तर त्यांनी दिलं आहे मला क्वेश्चन हा इथला आहे, रिलेटिव्ह मोशनचा आहे, म्हणून मी तिथं तो कवर नसतो करत. वॉटर इज फ्लोईंग इन ए स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे नाला असेल किंवा एखादं चारी असेल, तर त्याच्यामध्ये वॉटर इज फ्लोईंग इन स्ट्रीम विथ व्हॅलॉसिटी 5 किलोमीटर पर आवर इन ईस्ट डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू शोर म्हणजे कोण रे, किनारा. ठीक आहे, किनाऱ्याशी रिलेटेड. स्पीड ऑफ बोट रिलेटिव्ह टू स्टिल वॉटर इज 20 किलोमीटर पर आवर, असं दिलं आहे त्यांनी आपल्याला. इफ द बोट एंटर्स द स्ट्रीम हेडिंग नॉर्थ, इफ बोट एंटर स्ट्रीम, बघा
तुम्हाला व्हिज्युअलाइज होते का सांगा. एंटर स्ट्रीम हेडिंग नॉर्थ, हेडिंग नॉर्थ with what velocity, with what velocity will boat actually travel, असं ते म्हणतात आपल्याला. ॲक्च्युली ट्रॅव्हल. आता बच्चा पार्टी नकाशा वाचन येतं का रे सर्वांना? कुणाकुणाला येतं नकाशा वाचन सांगा बरं. सृष्टी, शिवराज, साक्षी, साक्षी जी, श्रावणी, सिद्धी, प्रेम, श्रेयस, नकाशा वाचन येतं का सर्वांना? टॉपची जी डायरेक्शन असते, टॉपची डायरेक्शन ती कुठली असते? कोणी सांगेल मला? टॉपची डायरेक्शन उत्तर. हाँ नॉर्थ असते. कुठली असते? नॉर्थ. सो यहाँ पे देखो अभी तो मैं ऐसा ड्रॉ करता हूँ, ये नॉर्थ डायरेक्शन है. नॉर्थ के अपोजिट कौन रहता है रे भाई? साउथ. यहाँ पे इस तरफ होता है ईस्ट, इस तरफ होता है वेस्ट. अभी पाणी जो बह रहा है वो कौन से डायरेक्शन में बह रहा है? निळ्या पाण्याने दाखवतो. हां, हे बघा नदीतलं पाणी कुठल्या डायरेक्शनमध्ये चाललंय? कुठल्या डायरेक्शनमध्ये? ईस्ट. ईस्ट डायरेक्शनमध्ये. वाटल्यास मी हा ॲरो काढतो. ॲरो नदी का पाणी जा रहा है ईस्ट के डायरेक्शन में, आणि बोट कुठल्या डायरेक्शनमध्ये चालली आहे? नॉर्थ डायरेक्शनमध्ये. बरोबर. मग दोघांमध्ये अँगल किती झाला आहे आता सांगा मला. एकाची व्हेलॉसिटी सपोज ईस्टमध्ये 90 डिग्री. हां, आत्ता तरी 90 डिग्री दिसतोय. ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ बोट. ठीक आहे. तर हे जाण्याचा प्रयत्न करताय असं, पण ते जाऊ शकेल का रे तसं? नाही. जर तुम्ही इथं उभे कडेला, इथं कुठं किनाऱ्यावर उभे, आता तुमची व्हेलॉसिटी 0 आहे. यू आर स्टँडिंग ऑन ए बँक ऑफ ए रिव्हर, ग्राउंडवर तुम्ही उभे आहेत. आता व्हेलॉसिटी ऑफ वॉटर ही ईस्ट डायरेक्शनमध्ये, स्ट्रीमची व्हेलॉसिटी. बरोबर. सो इथं मी रफ करतो एकच मिनिट. व्हेलॉसिटी ईस्ट झालं ते. व्हेलॉसिटी ऑफ वॉटर ही ईस्ट डायरेक्शनमध्ये. कौन सा डायरेक्शन? ईस्ट. और ये वेलोसिटी ऑफ बोट कौन से डायरेक्शन में है? नॉर्थ डायरेक्शन में. ठीक आहे. लेकिन आता जर तुम्ही पाणी असं वाहतंय, तुम्ही पाण्याला क्रॉस करून पलीकडे जायचं म्हणताय, तर तुम्ही इव्हेंच्युअली तुम्ही जर पाण्यात असतील, म्हणजे आपण पाण्यात असलं आपल्याला असं वाटेल तो सरळच पोहतोय, पण इथून जर कडेने पाहतोय ना तर असं दिसेल की अरे अरे हा भाऊ असा असा तिरका तिरका कमून चाललाय. तर तिरका तिरका का करत चाललाय? तर ही पाण्याचा जो स्पीड आहे ना तो तुम्हाला तिरक्या डायरेक्शनमध्ये घेऊन जातोय. कळतंय का बच्चा पार्टी? समजलं का सर्वांना? पाण्याच्या स्पीडमुळे तुम्हाला जायचंय पलीकडे, तुम्ही असे तिरके तिरके जाताल. मग ते म्हणतात की वॉटरची व्हेलॉसिटी एवढी आहे, बोटची व्हेलॉसिटी एवढी आहे. कळतंय? तर मग आता ॲक्च्युअल किती स्पीडने तो ट्रॅव्हल करेल, मग आपल्याला ही व्हॅल्यू काढायची. मग आता ही व्हॅल्यू काढायची म्हटलं व्हेलॉसिटी ऑफ वॉटर सांगा बरं किती आहे? वेलोसिटी ऑफ वाटर बच्चा पार्टी कौन से डायरेक्शन में बोलो? वेलोसिटी ऑफ वाटर मी इथं लिहिलं, त्याची डायरेक्शन, त्याची आन्सर सॉरी त्याची व्हॅल्यू लिहिली. वेलोसिटी ऑफ वाटर, वाटर इज फ्लोइंग इन ए स्ट्रीम विथ वेलोसिटी 5 km/h इन ईस्ट डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू शोर. शोर म्हणजे किनारा. किनाऱ्याच्या रिस्पेक्टमध्ये, म्हणजे किनाऱ्याकडे कुठली वेलोसिटीच नसते बाबा हो. मग किनाऱ्याच्या रिस्पेक्टमध्ये तिची वेलोसिटी आहे. मग वेलोसिटी ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू किनारा. ठीक आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. वेलोसिटी ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती आहे? 5 kmph. कळलं? त्यानंतर वेलोसिटी ऑफ बोट इन स्टील वॉटर. स्टील वॉटर म्हणजे पाण्याची पण वेलोसिटी ग्राउंड सारखीच घेतली स्टील वॉटरची बरं का. का बरं? स्टील वॉटर, बिस्लरी वॉटर नाही. स्टील वॉटर म्हणजे पाणी हलत नाही, डुलत नाही, जागेवरच असतं, रेस्टला असतं. स्टील वॉटर यू कॅन कम्पेअर इट विथ द ग्राउंड किंवा अर्थशी त्याला रिलेट करू शकता याची वेलॉसिटी. सो वेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किंवा स्टील वॉटर. स्टील वॉटरमध्ये तो किती स्पीडने धावते बाबा? 20 km/h. बरोबर. मग आता दोन्ही व्हॅल्यू दिल्यात त्यांनी आणि ते म्हणतात आता ॲक्च्युअलमध्ये तो किती स्पीडने ट्रॅव्हल करेल. म्हणजे हा जो दिसतोय ना बाहेरून आपल्याला ग्राउंडवर जर उभे राहिले तर हा ॲक्च्युअल स्पीड असेल तिचा, ॲक्च्युअल स्पीड. कारण आपण तिरकं तिरकं चाललोय, पाणी पण आपल्या स्पीडला थोडंफार सपोर्ट करणार आहे. मग मी जर लॉजिक वापरलं याला बच्चा पार्टी, हा एक राईट अँगल ट्रायंगल दिसेल. ठीक आहे. हे बघा ही जी व्हेलॉसिटी व्ही बी डायरेक्शनमधली व्हेलॉसिटी, तिला उचलायचं, तिला उचलून काय करायचं? तिचं लोणचं नाही घालायचं, त्या व्हेलॉसिटी इन बी डायरेक्शनला उचलायचं आणि इकडे घेऊन यायचं. तर मग तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय आता. मग याची व्हॅल्यू माहिती आहे, याची व्हॅल्यू माहिती आहे मॅग्निट्यूडची. वेलोसिटी ऑफ वॉटर किती आहे? 5. वेलोसिटी ऑफ बोट किती आहे? 20. ही 20 आहे, ही 5 आहे. पायथागोरस थेरमने येईल का काढता मग हायपोटेनसची व्हॅल्यू?
बच्चा पार्टी मैग्नीट्यूड निकाल सकते क्या भाई लोग? बताओ चलो जल्दी फटाफट. हॅलो. हां हां. बोला बोला. बरोबर आहे. सांगा सांगा. अरे कोणी आहे का नाही मीटिंग मध्ये? रूट 425 येते. यस करेक्ट है. करेक्ट. वेरी गुड. रूट 425 पाइथागोरस थ्योरम अपना सिंपल. ओके. सो पाइथागोरस थ्योरम क्या बोलेगा ट्रायंगल में? बोलो. ये मेरे को हाइपोटेनियस दिख रहा है रे बाबा. ये हाइपोटेनियस है. ये साइड के दो साइड से इस साइड का मैग्नीट्यूड पता है, इस साइड का भी पता है. तो बोलो हाइपोटेनियस स्क्वायर इज इक्वल टू क्या लिखेंगे इन ट्रायंगल? बोलो. इन राईट अँगल ट्रायंगल मला ती हायपोटेनियसची व्हॅल्यू काढायची आहे. ॲक्च्युअल किती स्पीडने ट्रॅव्हल करेल इन राईट अँगल ट्रायंगल. हाइपोटेनियस का स्क्वायर इज इक्वल्स टू 5 का स्क्वायर प्लस 20 का स्क्वायर. 5 का स्क्वायर इज 25, 20 का स्क्वायर इज 400. तो 425 विच इज़ हाइपोटेनियस स्क्वायर. लेकिन मुझे हाइपोटेनियस चाहिए तो हाइपोटेनियस बना रूट ऑफ 425. आणि 425ला ब्रेक करता येईल का आपल्याला? 125 गुणिले 4 वगैरे काही होईल का? का नाही व्हायचं? 425ला बर मग बघा. नाही होते. हा नाही होते तर मग आता हे स्क्वेअर रूटच्या माध्यमातून तुम्हाला सोडवता येतं. लॉक टेबल आहे का सर्वांकडे? लॉक टेबल आहे का? चला बरं पटकन लॉक टेबल शिकवतो. स्क्वेअर रूटचा लॉक टेबल कसा घ्यायचा? सृष्टी, शिवराज असेल तर लगेच सॅकमधून काढा. सर्वांनी चला. श्रावणी, प्रेम आहे का लॉक टेबल? यस सर. हा मग काढा चला पटकन. स्क्वेअर रूटची व्हॅल्यू कशी पाहायची पण सांग, शिकवतो लगेच. घेतले का? यस सर. रेडी विथ दिस? यस सर. हां मग सर्वांनी काय करायचं आता? आता स्क्वेअर रूट पाहता नाही ना बच्चा पार्टी लोग. स्क्वेअर रूट पाहण्याचे दोन तरीके, पण मी ह्या तरीकेने जातो कायम हमेशा. तर हा ॲक्च्युली नंबर लिहिला आहे 425.0. मग मी हा डेसिमल आहे ना 2 डिजिटने डाव्या बाजूला शिफ्ट करतो. तर हा लिहिला जाईल 4.25 इंटू 10 का पावर प्लस 2 होता है. फिर 100 होगा. 100 मतलब 10 का पावर प्लस 2. आणि मल्टिप्लिकेशनची एक प्रॉपर्टी आहे की तुम्ही म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये जर दोन व्हॅल्यूज असतील आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल तर यू कॅन राईट डाऊन देम सेपरेटली. देखो हा प्लस किंवा मायनस असेल तर असं सेपरेट करता येत नाही, फक्त मल्टिप्लिकेशनमध्येच किंवा डिव्हिजनमध्येच करता येईल. सो 4.5चा स्क्वेअर रूट पाहायचा आहे आणि इथं 10 टू द पॉवर 2चा स्क्वेअर रूट असेल 10, कारण 100चा स्क्वेअर रूट असतो 10. मग रूट ऑफ 4.25. सर्वांनी लॉक टेबलमध्ये स्क्वेअर रूटमध्ये जा. स्क्वेअर रूटमध्ये 4.2 ह्या व्हॅल्यूचा मेन कॉलम असतो 4.2 आणि 4.2 मध्ये 5 कॉलममध्ये हे बघा स्क्वेअर रूट 4.2 हा मेन कॉलम असेल आणि सब कॉलम तुमचा 4.2चा 5 कॉलम बघा, 5th कॉलम त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू आहे सांगा आता 4.25 ची? 2 पॉइंट समथिंग लिहिलेली असेल. 2.06 पुढे किती? 06 2. ओके. सर्वांची आहे का? कळलं सर्वांना मी कुठे पाहायला लावलंय तुम्हाला? बच्चा पार्टी लॉजिक समजलं का? हे बघा तुम्ही म्हणताल सर 425चा आपण डायरेक्ट का नाही बघितला? तर तुमच्या हातात लॉक टेबल आहे बच्चा पार्टी. स्क्वेअर रूट माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 1 ते 10 आणि 10 ते 100 ह्या 100 व्हॅल्यूपर्यंतच आहे. 100च्या पुढे लॉक टेबल नाही आहे, ते सॉरी स्क्वेअर रूट नाही आहेत लॉक टेबलमध्ये. आहेत का बघा बरं, चेक करा. नेक्स्ट पेजवर जा. 1 ते 10 पर्यंत घेतलेलं आहे आणि 10 ते 100 पर्यंत असेल नेक्स्ट पेजवर. आहे का? यस सर. हां तर 100च्या पुढचा आहे हा व्हॅल्यू 425. मग त्याला मी अशी छोटी बनवली आणि छोटी बनवून मग तिचा स्क्वेअर रूट बघितला. मेथड सोपी आहे. मग आता 2.062 ने 10ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर आलं 20.62.
म्हणजे जो हायपोटेनियस आली तिचा स्पीड किती आला बच्चा पार्टी लोक, म्हणजे तुमची जी बोट आहे ती किती स्पीडने ॲक्च्युअलमध्ये ट्रॅव्हल करेल, ॲक्च्युअल स्पीड किती असेल तिचा 20.62 आहे ना, 20 पॉईंट की 20.06 है, हाँ 20.62। सो थोड़ा स्पीड बढ़ गया उसका। आई बात समझ में? रिलेटिव मोशन कंसेप्ट समजतायत? सिंपल ना, सिंपल ना बच्चा पार्टी? तुम्ही एकदा येस सर. व्हिडिओ पाहायचा वाटल्यास नोट्स पाहायच्या, तुम्हाला नक्कीच ते कळेल, किलोमीटर एवढं किलोमीटर पर आवर एवढ्या डिस्टन्सने। आता ते विचारतील कुठल्या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतोय, मग डायरेक्शन हमेशा व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये काढायची, व्हर्टिकल व्हर्टिकल म्हणजे हा पॉइंट काढायचा। इकडे बघा, आता जर डायरेक्शन ज्यावेळेस विचारतात ना, तर डायरेक्शनमध्ये हमेशा हा पार्ट हा अँगल काढायचा, व्हर्टिकल बरोबर किती अँगल केला बाबा त्याने, हा पार्ट काढायचा। मग आता ही व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला किती, 5, ही अपोजिट वाली पण माहिती आहे। हे बघा ही व्हॅल्यू 5 जो आहे ना, हा उचलून जर इथं टाकला असा डॉट 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 बघा असं इथं टाकतो मी, तर ही व्हॅल्यू माहिती आहे आता 5, हायपोटेनियस आहे माहिती आहे, आणि ही ॲडजस्टंट पण माहिती आहे। मग अँगल काढता येईल का, टॅन थिटा काढूयात आपण, चला टॅन थिटा। आणि बच्चा पार्टी मी कधीतरी तुम्हाला म्हटलं होतं ते लॉग काढायचं होतं आपल्याला, तर त्यावेळेस मी म्हटलं होतं लॉग टेबल घेऊन या, कारण नको आहे मला असं वाटतं। मी त्यावेळेस श्रेयसला बोललो होतो, श्रेयस तू मोबाईल घ्यायचा असतं तर मग तू नगरला आला असता ना, तू लॉक टेबल का नाही घेतला, आठवतंय का श्रेयस? त्यावेळेस मी तुम्हाला काहीतरी लॉक टेबलचे न्यूमेरिकल शिकवणार होतो, पण दुसऱ्या शिकूनही मला आठवण नाही केली। श्रेयस, इफ आय एम नॉट रॉंग, श्रेयसच नाही आहे बाबा इथे मीटिंगमध्ये, कोणीतरी होतं त्यावेळेस, पण मला श्रेयसच आठवतोय। शेवगाववरनं म्हटलं होतं मी इथं इथं थांबतो, मी त्याला म्हटलं होतं मोबाईल आयफोन घ्यायचा असतं तर मग तुम्ही पळत पळत आले असते इकडं, पण लॉक टेबल घ्यायचा आहे 25 रुपयाला, कशाला त्याच्यासाठी जीव काढणार ना। सो इथं बघा टॅन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन एडजसेंट, अपोजिट में कौन है 5, अपोजिट साइड में है 5, एडजसेंट साइड का स्पीड है 20, बराबर। सो 5/20 इज लाइक 1/4, 1/4 इज लाइक 0.25। सो टैन थीटा का वैल्यू आया 1.25, थीटा इज इक्वल्स टू बना टैन इनवर्स ऑफ 0.25। बच्चा पार्टी लोग अपन को एंगल देखना है, तो 0.25 0 है, वैसे ही है, एंगल देखना है तो क्या करो सभी लोग, नेचुरल टेंजेंट्स में जाने का, नेचुरल टेंजेंट सभी लोग चलो जाओ नेचुरल टेंजेंट्स में, लॉग टेबल में जाओ, नेचुरल टेंजेंट्स में, नेचुरल टेंजेंट्स में जाके सभी ने देखना है 0.25 ये वैल्यू कौन से डिग्री और कौन से मिनट के कॉलम के साथ मैच होती। फर्स्ट कॉलम होता है आपका डिग्री का, और जो मतलब ये मेन कॉलम होता है डिग्री का, और इधर जो सब कॉलम होते हैं वो होते हैं मिनिट्स के। सो 0.25 च्या जवळपास 0.25 0.4 डिग्री, 0.4 डिग्री असा अँगल नसतो साक्षी, 1 डिग्री पासून अँगल सुरू झालेले आहेत, 1 डिग्री नाही सर ते 24, मी 24 मिनिटच्या खालची नंबर सांगितला। मिनिट्स नाही। हे बघा परत एकदा सांगतो साक्षी, नॅचरल टँजंट्स मध्ये गेले तुम्ही, गेलात का सर्वजण? नॅचरल टँजंट्स मध्ये या। नॅचरल टँजंट मध्ये पहिला जो मेन कॉलम आहे, आता मेन कॉलम तो सगळा डिग्रीजचा आहे, डिग्री, आणि डिग्रीज मला वाटतंय सुरू होत आहे 1 डिग्री पासून, 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री आहे का असं, 4 डिग्री 5 डिग्री, आणि प्रत्येक डिग्रीच्या हो पुढे, सर. हा प्रत्येक डिग्रीच्या पुढे इथं जो सब कॉलम आहेत ते असे आहेत मिनिटांच्या फॉर्म मध्ये, 6 मिनिट 12 मिनिट 18 मिनिट आहे का असं, 54 मिनिटापर्यंत असेल। आणि इथं मीन डिफरन्स लिहिलेला आहे, 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट। मग मला सांगा 0.25 ही व्हॅल्यू किती डिग्री आणि किती मिनिटाच्या इंटरसेक्शनला मिळते। इंटरसेक्शन म्हणजे असा पॉईंट आहे बघा, डिग्री आणि वरतून इंटरसेक्शन, ह्या पॉइंटला किती व्हॅल्यू आली बाबा, कळतंय का? 0.25 व्हॅल्यू किती डिग्री आणि किती मिनिटाला येते, सांगा पटकन। हेलो बच्चा पार्टी लोग बोलो जल्दी, सृष्टी शिवराज आहे का लॉक टेबल? जे बोलत नाही म्हणजे नक्कीच तुमच्याकडे लॉक टेबल नाही आहे। श्रावणी, श्रेयस घेतला का नाही लॉक टेबल? मागाशी तुझ्याविषयीच बोलत होतो, म्हणलं श्रेयस मला एकदा म्हटलं होतं सर
गावाकडे भेटला नाही. म्हटलं भाऊ मोबाईल घ्यायचा असतं तर तुम्ही डायरेक्ट पुण्याला चक्कर मारली असती, मग आयफोन घ्यायचा असता, बुक झाला असता, मिळाला असता. मग आहे का लॉक टेबल आहे का? सांगा चला नॅचरल टँजंट्स मध्ये जाऊन. साक्षीजी किती आली व्हॅल्यू, किती डिग्री आणि किती सर मिनिट? 4 डिजिट आहे. हा 4 डिजिट सांग ना मग व्हॅल्यू. 4 डिजिट 4748. नाही नाही, अरे 0.25 ही व्हॅल्यू पाहिजे आहे. म्हणजे इथं या इंटरसेक्शन पॉइंटला तुला व्हॅल्यू मिळाली पाहिजे 0.2500. अशी व्हॅल्यू कुठं मॅच होतीये, किती डिग्री आणि किती कॉलमला? कळतंय का? ही व्हॅल्यू आहे, व्हॅल्यूवरनं डिग्री काढायचंय मला, अँगल काढायचा आहे थिटा. आता इथं इथं मी नॅचरल टँजंट्स इन लॉक टेबल, टँजंट्स टेबल, हे बघा मला इथं दिसतंय का? पाहता नॅचरल साइंस दिसतंय, कोसाइन्स, टेबल ऑफ टेंजेंट्स, टेंजेंट नेचुरल टेंजेंट्स यहाँ पे दिख रहा है कुछ तो नहीं, यूट्यूब दिख रहा है वो तो. नेचुरल टेंजेंट्स इमेज ओपन झाल्या पाहिजे. वो टेबल ऑफ टेंजेंट, नॅचरल टेंजेंट्स, मेथड नाही पाहिजे मला, इमेज पाहिजे. माझ्या पोरांना शिकवतो मी. झूम होती का पाहावं लागेल इमेज आता. नॅचरल टेंजेंट्स. जस्ट अ मिनिट. हा बच्चा पार्टी, मी तुम्हाला इथे आहे ना स्क्रीन शेअर करून दाखवतो. साक्षी नाही नाही समजलं का काय पाहायचं आहे आपल्याला? नाही सर. बरं थांबा, लगेच आपण नॅचरल टेंजेंट्स. स्पीड स्लो वाटतंय मला इथे, मे बी काही इश्यू असेल. हां सर व्हॅल्यू 25 पॉईंटच्या आसपास पाहिजे ना? हां 25च्या आसपास पाहिजे. सर 14 डिग्री आणि 6 मिनिट्स. हां बरं ठीक आहे. आता चल माझ्याकडे इथं आहेच टेबल दिसतोय का बघा सर. आता हे झूम होईल का नाही मला शंका आहे बरं का. तर 14 डिग्री, 14 डिग्री बरोबर 2493 दिसते मला व्हॅल्यू. आणि इकडे म्हणजे तीच व्हॅल्यू एक्झॅक्टली असं नाही बरं का, त्याच्या आसपासची व्हॅल्यू दिसेल तुम्हाला. मला असं दिसतंय. इकडे बघा टेबल दिसतोय का रे सर्वांना? झूम करू की याला स्क्रीनला अजून? कंट्रोल प्लस, एक मिनिट. नाही होते राव हे बारीक बारीक होत चाललंय. हां बरं नाही होते. बच्चा पार्टी, तर मी वाटल्यास याला आहे ना प्रिंट स्क्रीन करून मग पेंटमध्ये घेतो आणि मग बघा बरं. हे प्रिंट स्क्रीनला येईल लफडे तो. हां फुल स्क्रीन घेतला. आता याला पेंटमध्ये मूव्ह करतो. 14 डिग्रीला होत आहे मॅच. साक्षी बघ रे 14 डिग्रीला बघ. 14 डिग्रीला म्हणजे एक्झॅक्ट मॅच नाही होत, पण त्याच्या जवळपास येते व्हॅल्यू. साक्षी गिरवल्याने सांगितलंय बरोबर. तर हे बघा मी काय करतो आता, याला झूम इन करतो या स्क्रीनला. सर मी नाही सांगितलं. साक्षी साबळेने सांगितलं ना, साक्षी साबळेने. तुम्ही गिरवले बोलले. ओके ओके ठीक आहे. बरं इथे बघा आता, हे बघा नॅचरल टँजंटमध्ये मी 14 डिग्री दिसते का स्क्रीन सर्वांना? आता दिसते का सांगा? हे बघा. येस सर. हां स्क्रीन दिसत असेल तर हा नॅचरल टँजंटचा टेबल आहे. मी ऑनलाईन घेतला आत्ता. इथं तुम्ही बघा, हा इथं जी व्हॅल्यू दिसतीये तर इथं व्हॅल्यू 14 आहे. दिसतंय का इथे 14 दिसलं का? हे बघा हा 14 इथं किती व्हॅल्यू 0.2493. पण त्या 0.293 मध्ये आपल्याला 7 व्हॅल्यू मिळवावं लागेल. 7. मग इथं 6 आहे. हे बघा हा जो कॉलम आहे हा मीन डिफरन्स आहे. मीन डिफरन्सच्या व्हॅल्यू ॲड करायच्या असतात सब कॉलम व्हॅल्यूमध्ये. मग आता मला 14 डिग्री इथला कॉलम कितीचा आहे? हा 0 मिनिटाचा. आणि इथला कॉलम 2 मिनिटाचा. मग बच्चा पार्टी बघा मी आता इथं लिहून दाखवतो तुम्हाला. तर 14 डिग्री
तुमची जी व्हॅल्यू आली होती इथे हे बघा 14 डिग्री हा मेन कॉलम, इथं 0 मिनिटाचा एक कॉलम होता, 0 मिनिटामध्ये आली व्हॅल्यू 2493 आणि इथं मीन डिफरन्समध्ये ह्या 2च्या खाली व्हॅल्यू होती 6. मग 2493 प्लस 6 जर केलं तर किती येईल रे व्हॅल्यू? 6 हमेशा युनिट प्लेसपासून करायचं, 6 आणि 3 9, 9 4 2 हे बनलंय 0.2499 म्हणजे एक्झॅक्ट त्याच्या जवळ आली बरोबर. मग हे कुठल्या अँगलला पॉसिबल झालं तर 14 डिग्री, इथं किती मिनिट होते 0 मिनिट आणि इथले किती मिनिट 2 मिनिट. सो 14 डिग्री 2 मिनिटाला ते पॉसिबल झालं, म्हणजे थीटाची व्हॅल्यू आली 14 डिग्री 2 मिनिट्स. म्हणजे तुम्ही जर टॅनमध्ये गेले असे टॅन ऑफ 14 डिग्री 2 मिनिट तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळेल 0.2499 आणि 0.2499 इज ऑलमोस्ट इक्वल टू 0.255. कितीचा डिफरन्स आहे आपल्यामध्ये? 0.25 जर असतं तर डिफरन्स कितीचा पडला असता बच्चा पार्टी लोक? 0.0001चा. आणि एवढा तर चालतो, त्याच्या एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही मॅच होणार, त्याच्या जवळची व्हॅल्यू असेल तरी चालेल. ठीक है बच्चा पार्टी, समझ में आया सभी को? स्टेप्स जो परफॉर्म किया वो समझ में आया? श्रेयस, सृष्टि, प्रेम, साक्षी, साक्षी जी, येस सर. ओके ग्रेट देन. सो नॅचरल टँजन्समध्ये गेलो मी आणि त्या पद्धतीने मी आन्सर काढलं. मग थीटा अँगल जो आला तो आला होता 14 डिग्री. ओके, सो हे न्यूमेरिकल्स मग अशा पद्धतीने जायचे असतात, अशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा असतो. बाकी जास्त डेप्थ तुम्हाला नाही आहे पुढची, मग मी ते सोडवण्याचा प्रयत्न केला. आता आपण आहे ना बच्चा पार्टी मोशन इन प्लेन चॅप्टरमध्ये आहोत. मोशन इन प्लेन चॅप्टरमध्ये एक न्यूमेरिकल मला घ्यायला आवडेल एरोप्लेनचं आणि त्याचं. तर आता किती वाजले? 8:41. नाही, आजच्या पार्टमध्ये ते मी कवर नाही करत, कारण ॲज आय सेड की मला आता रिस्ट्रिक्ट करायचं आहे स्वतःला. तर मी काय करतो, हे जे व्हॅलॉसिटीचे 2 न्यूमेरिकल आहे मला उद्या आठवण करा. एक ट्रेनचं आहे आणि एक एरोप्लेनचं आहे, ट्रेन आणि एरोप्लेन. मग तेवढा पार्ट घेऊन मग मी तुम्हाला टाईप्स ऑफ मोशन शिकवणार आहे. मोशन इन 1D, मोशन इन 2D जे आपण काल परत डिस्कस केलं होतं, कालच्या पार्टमध्ये जे सांगितलं होतं त्यात तोच थोडासा पार्ट मला आजच्या पार्टमध्ये डिस्कस करायचा आहे. किंवा एक क्वेश्चन मी वाटल्यास तुम्हाला सोडवायला देतो, ह्याच पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आन्सर काढता येईल. मी तो प्रश्न होमवर्कसाठी देतो वाटल्यास. क्वेश्चन नंबर 37 है, ये चैप्टर 3 में है और पेज नंबर है 57. ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी तिथून पाहू शकता चॅप्टर नंबर 3. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी मी प्रश्न लिहितो इथे की अन एरोप्लेन इज ट्रॅव्हलिंग नॉर्थवर्ड डायरेक्शन मध्ये तो चालला आहे. ओके, विथ वेलोसिटी ऑफ 300 किलोमीटर पर आवर. सोपं गणित आहे, मगाशी जसं शिकवलं तसंच आहे. तर किलोमीटर पर आवर विथ रिस्पेक्ट टू अर्थ. आणि when wind is blowing from east to west, when wind is blowing from east to west, from east to west at a speed of 100 kilometer per hour, what is the velocity of the aeroplane with respect to wind? Find velocity of aeroplane with respect to wind. ठीक आहे, असा आपल्याला प्रश्न विचारला त्यांनी. तर बच्चा पार्टी लोक ट्राय करा सॉल्व करण्याचा. मी वाटल्यास हिंट तुम्हाला व्हिज्युअलाइज करून देतो आणि मग तुम्ही सांगा. तर नॉर्थ डायरेक्शन म्हणजे आपले आता हीच घ्यायची नॉर्थ, ठीक आहे, ही साऊथ, ही ईस्ट, ही वेस्ट. मग वारा कसा वाहतोय तर झुळझुळ वाहतोय. आणि कुठून कुठे वाहतोय वारा झुळझुळ? तर ईस्ट टू वेस्ट असा चाललाय, ईस्ट टू वेस्ट वारा वाहतोय. आपलं एरोप्लेन कसं चाललंय आपलं नॉर्थ डायरेक्शनमध्ये चाललंय. ठीक आहे, सो दिस इज वेलोसिटी ऑफ एरोप्लेन प्लेन अँड दिस इज वेलोसिटी ऑफ विंड
तर मग विंडची व्हेलॉसिटी दिली आहे, एरोप्लेनची व्हेलॉसिटी दिली आहे. आपल्याला विचारलं आहे व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड. मला सांगा, ज्यावेळेस एखादी व्हेलॉसिटी देतात, आता प्लेनची व्हेलॉसिटी दिली आहे, तर प्लेनची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय दिलेली असेल रे मग? फक्त प्लेनची व्हेलॉसिटी दिली इथे आहे बघा. An aeroplane is traveling northwards with velocity of 300 km with respect to earth. मग अर्थ म्हणजे ग्राउंड. व्हेलॉसिटी ऑफ प्लेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती दिली आहे? 300 किलोमीटर पर आवर kmph. आणि व्हेलॉसिटी ऑफ विंड विथ रिस्पेक्ट टू अर्थ किती दिली आहे? विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड तर 100 किलोमीटर kmph. मग त्यांनी विचारलं आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड काय असेल? वेलोसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड. येईल काढता बच्चा पार्टी? सोपं है. हेलो बोलो, कोई बताएगा? ओरल आंसर भी बता सकते हैं आप. ओरल आंसर भी बता सकते हैं आप. कोई बताएगा? ओरली आंसर देता येईल का? काय असतं? वेलोसिटी ऑफ प्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड म्हणजे वेलोसिटी ऑफ प्लेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलोसिटी ऑफ विंड विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आठवतंय का बच्चा पार्टी? आठवतंय का? फक्त आता समजून घ्या. नॉर्थ म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह वाय आणि 100 kmph ची जर चालली आहे ती कशी चालली आहे? निगेटिव्ह वाय डायरेक्शन. एवढी काळजी फक्त सॉरी निगेटिव्ह एक्स डायरेक्शन, एवढी काळजी फक्त तुम्ही लोकांनी घ्यायची. सो एक जा रही है निगेटिव एक्स में, दूसरा जा रहा है पॉझिटिव्ह वाय मध्ये. मग आता दोघंही एकाच लाईन मध्ये नाही आहेत. मग दोघंही एकाच लाईन मध्ये नसतील, दे आर सेपरेटेड बाय सर्टन एंगल, तो अपन वेलोसिटी का जो फॉर्मूला लेते वो कैसे लेते? एंगल लेना पड़ेगा, उनका स्क्वायर ऑफ मैग्नीट्यूड लेना पड़ेगा. बराबर बच्चा पार्टी? एंगल घ्यावा लागेल. हा फॉर्म्युला डायरेक्ट वापरता येईल का? मग आता इथे हा फॉर्म्युला वापरता येईल का? आणि वापरायचं म्हणलं तर cos 90 ची व्हॅल्यू 0 असते. यू कॅन यूज दॅट फॉर्म्युला ॲज वेल. मग ॲडिशनमध्ये वेलोसिटी ऑफ प्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड काय येते ते पाहायचं. पण हां लक्षात घ्या, आता ज्या वेळेस दे आर सेपरेटेड बाय सर्टन अँगल, तर आपल्याला मॅग्निट्यूड काढता येईल बाबा त्या वेलोसिटीचं फक्त. ठीक आहे, डायरेक्शन काढायची. मग उद्याच्या सेशनमध्ये मग हा पार्ट मला तुम्हाला सांगायचा आहे की बाबा एकाची डायरेक्शन कशी घेतली, दुसऱ्याची डायरेक्शन कशी घेतली, आणि मग ते डायरेक्शनमधनं आपण मॅग्निट्यूड कसं घ्यायचं त्या वेलॉसिटीचं हे आपल्याला बघावं लागेल. कारण एक कॉम्पोनंट एक्स ॲक्सिसच्या लॉंग आहे, दुसरा कॉम्पोनंट वाय ॲक्सिसच्या लॉंग आहे. मग त्यांची आपल्याला आता डायरेक्ट ॲडिशन करता येणार नाही. काल परवाचे जे न्यूमेरिकल होते तिथं डायरेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये 2 कार होत्या. म्हणजे एक कार ह्या डायरेक्शनमध्ये चालली, एक कार ह्या डायरेक्शनमध्ये, एक कार ह्या डायरेक्शनमध्ये, एक कार दुसऱ्या डायरेक्शनमध्ये. सो दे वेर मूविंग ऑन ए पैरेलल ट्रैक, बट यहाँ पे पैरेलल ट्रैक नहीं है. ठीक है, सो विल कंटिन्यू दिस पार्ट इन टुमारो सेशन. ठीक आहे, थांबूयात मग आजच्यासाठी. ओके, हिंट कळाली? ॲटलिस्ट थिंक अबाउट दिस अँड ट्राय टू गेट इट्स आन्सर. ओके बच्चा पार्टी लोक, चलो इट्स टाइम टू से गुड बाय. थांबायचं होतं 8:40ला, परत आणखी वेळ वाढलाच माझा. थांबूया. बाय बाय, गुड नाईट.